आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण चर्चा करतोय महाराष्ट्र सदनामध्ये नेमकं काय घडतंय त्याच्यावरती। गेले अनेक महिने महाराष्ट्र सदनाचं उद्घाटन झाल्यापासून तिथे अनेक कमतरता अनेक त्रुटी आहेत आणि याच्यावरती सातत्यानं वेगवेगळ्या प्रतिनिधींनी वेगवेगळ्या पक्षाच्या प्रतिनिधींनी सुद्धा आवाज उठवलेला होता। आपल्यासोबत या चर्चेमध्ये विद्या चव्हाण आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या, बाबूराव माने आपल्यासोबत आहेत, माजी आमदार शिवसेनेचे, आणि डॉक्टर राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत, विठ्ठल पाटील अध्यक्ष वारकरी साहित्य परिषदेचे आपल्यासोबत आहेत। त्यांनी नुकताच एक कटू अनुभव सांगितला आपल्याला। मंगेश चिवटे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। पुन्हा एकदा डॉक्टर राजू वाघमारे, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की गेले काही दिवस आता चौकशी लागली आहे, चौकशी करणार आहात, इथपर्यंत जरी सत्य असलं तरी एक खूप मोठा कटू अनुभव अनुभवातून अनेकांना जावं लागलं आणि आत्ता पुन्हा एकदा एक एवढी मोठी देशाला वेठीस धरू शकेल एवढी मोठी वाद या सगळ्या पार्श्वभूमीवर झालेला आहे। या सगळ्या सदनामध्ये प्रशासकीय दिरंगाई जी झालेली आहे त्या प्रशासकीय दिरंगाईवरती आणि त्याच्यावरती अनेक जे आरोप झालेले आहेत गंभीर, त्याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? मंदारजी, या महाराष्ट्र सदन ज्यावेळी तयार झालं त्याच्यानंतर ज्यावेळी कॅटरिंगची व्यवस्था आपल्याला करायची होती त्यावेळी आपण निविदा मागवलेल्या आणि मग त्यावेळी पुष्कळ लोक तयार नव्हते। इव्हन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यावेळी आपण IRTCला रेल्वेला त्यांनी सांगितलं की आम्ही त्याची जबाबदारी घेतो आणि त्याप्रमाणे आपण त्यांना दिलं। त्याच्यानंतर ज्या सर्व्हिसमध्ये आणि ज्या इतर बाबींमध्ये जे कटू अनुभव आले ते अनुभव आल्यानंतर त्या बाबतीत वारंवार सरकारकडून त्यांना ताकीदी देण्यात आली। प्रत्येक वेळेला अशा गोष्टी घडल्या त्यावेळी त्याचा जाब विचारण्यात आला आणि त्यांच्याकडून आम्हाला प्रत्येक वेळी सरकारला हे सांगण्यात आलं की आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करतोय आणि सुधारणा होईल आणि त्याची म्हणजे हा जो प्रोसेस चालू होता त्या प्रोसेसमध्ये या प्रकारची घटना जी घडली ती निश्चित या पुरोगामी महाराष्ट्राच्या जनतेला आणि ज्या महाराष्ट्राचा आपल्याला अभिमान आहे अशा महाराष्ट्रीय जनतेला अशी घटना जी घडली त्याचा निश्चितच ही लांछनास्पद घटना आहे। कारण ज्यावेळी लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी ज्यावेळी आपलं स्वतःचं लोकप्रतिनिधी तत्वाचं स्थान त्याचं भान ते विसरतात आणि एक वेगळ्या पद्धतीने किंवा मी तर असं म्हणेन खऱ्या अर्थाने त्यांची जी ओरिजिनल किंवा खरी पद्धत आहे त्या पद्धतीने जर जनतेसमोर आणि देशासमोर अशा प्रकारचा जर धुडगूस घालत असतील तर ते निश्चितच उष्णावं नाही या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला। राजू वाघमारे तुम्हाला मी प्रश्न विचारतोय, राजू वाघमारे तुम्हाला पुन्हा एक उपप्रश्न विचारतोय। तुम्ही आपण शिवसेनेचा काल पण आम्ही हा विषय घेतला होता, शिवसेनेच्या खासदारांचा तीव्र निषेध आपण करतो या सगळ्या झाल्या प्रकाराबद्दल। मात्र या प्रकाराच्या मागे गेले अनेक वर्ष जवळजवळ 1 ते 2 महिने 2-3 महिनेपर्यंत गेले अनेक दिवस काही ना काही कमतरता जाणवत आहेत। प्रत्येक मराठी वृत्तपत्रामध्ये असेल, सगळ्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये असेल, याच्याबद्दलच्या तक्रारी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या येतात। अगदी तिथल्या विकासक जे आहेत त्यांनी सुद्धा एक अत्यंत गंभीर तक्रार केलेली आहे तिथल्या निवासी आयुक्तांच्या संदर्भामध्ये की त्यांनी मनमानीपणे यंत्रणा हाताळून त्या नादुरुस्त केलेल्या आहेत। उद्घाटनाच्या वेळी नेमका चिलर्सचा पाणी पुरवठा बंद केल्यानं ते नादुरुस्त होऊन वातानुकूल यंत्रणेवर ताण पडला आणि परिणामी वीज पुरवठा खंडित झाला। अशा अनेक तक्रारींचा पाढा त्यांनी तुमच्याकडे दिलेला आहे, खुद्द मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा दिलेला आहे। अशा वेळेला सुद्धा तिथल्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत, अगदी सत्यपाल सिंग जे भाजपचे तिथले उत्तर प्रदेशचे आणि आपले माजी आयुक्त आहेत मुंबई पोलिसांचे, त्यांना सुद्धा तिकडे राहायला दिली। ती जी काही व्यवस्था होती ती अतिशय चांगली व्यवस्था होती आणि इथल्या खासदारांना बाकीच्यांना कमी प्रतीची व्यवस्था दिली होती। हा जो तिथला एक प्रकारचा तिथल्या अधिकाऱ्यांचा जो काही जी वागणूक आहे त्याच्यावरती का आपण बघायची भूमिका घेतली? नाही, हे आता याच्यातली वस्तुस्थिती अशी आहे मंदारजी की ह्या महाराष्ट्र सदनामध्ये महाराष्ट्रातील आमदारांना, मंत्र्यांना तसेच अधिकाऱ्यांना राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या रूम्सची बांधणी करण्यात आलेली आहे, जी बांधणी सर्वसाधारणपणे प्रत्येक राज्याच्या सदनामध्ये केली जाते। त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांसाठी स्वीट असतील किंवा बाकीच्या मंत्र्यांसाठी, कॅबिनेट मंत्र्यांसाठी वेगळ्या प्रकारचे स्वीट असतील, राज्यमंत्र्यांसाठी वेगळ्या प्रकारचे रूम असतील, अधिकाऱ्यांसाठी वेगळ्या प्रकारचे रूम असतील, अशा प्रकारची व्यवस्था असते।
ज्यावेळी आपल्या महाराष्ट्र सदनामध्ये ज्यावेळी एकाच वेळी ज्यावेळी जास्त लोक आले, आपल्या महाराष्ट्रातील खासदार जेव्हा जास्त झाले आणि इतरही कामानिमित्त किंवा याच्या निमित्त दिल्लीमध्ये जाणारे आपले अधिकारी किंवा बाकीचे लोक आहेत, तर प्रत्येकाला आपण जो रूम देतो तो रूम प्रत्येकाला एका प्रकारचाच मिळाला पाहिजे असं आपण करू शकत नाही. कारण त्या रूम्स प्रत्येकाला एका प्रकारच्या रूम्स तिकडे बांधलेल्या नसतात. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे रूम एकच मिनिट डॉक्टर राजू वाघमारे, एकच मिनिट राजू वाघमारे, एकच मिनिट आपण समजून घेऊया. कारण काय होतं, हे विषय बऱ्याचदा माध्यमांमधून येतात, केवळ वाद आपल्याला दाखवला जातो, वाद आपल्यासमोर येतो, सामान्य माणसाला याच्यावरती निर्णय करावा लागतो. याच्यातली वस्तुस्थिती काय, जिथनं हे सगळे प्रश्न निर्माण झालेत त्या घटनेपर्यंत आपण जायचा प्रयत्न करूयात. मंगेश माझ्यासोबत आहेत, आमचे सहकारी. मंगेश, नेमकं जसं राजू वाघमारे म्हटलं की प्रत्येकासाठी तिकडे वेगळी व्यवस्था केलेली आहे, एवढं भव्य एवढी ही वास्तू आहे. या वास्तूमध्ये अशा प्रकारची गैरसोय, एकीकडे मनमानीपणा, पक्षपातीपणा असे तिथल्या आयुक्तांवरती आरोप करण्यात आलेले आहेत. कितपत तथ्य आहे, एकूण तिथली जी व्यवस्था आहे, ज्या काही तिथल्या राहण्याच्या ज्या काही रूम्स असतील त्या संदर्भामध्ये नेमकी काय वस्तुस्थिती? नक्कीच मंदारजी, पहिल्यांदा मी राजू वाघमारे यांनी एक जी आता माहिती दिली ती पूर्णतः चुकीचे. हे राजू वाघमारे साहेब, तुम्हाला मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. कारण IRCTCला जेव्हा टेंडर दिलं गेलं त्यावेळी छगन भुजबळ PWD मिनिस्टर यांचा पूर्ण प्रक्रियेला विरोध होता. त्यांचं असं म्हणणं होतं की IRCTCला टेंडर देणं किंवा बिपिन मलिक किंवा जे रेसिडेन्स कमिशनर आहेत दिल्लीचे त्यांच्या ताब्यात हे महाराष्ट्र सदन देऊ नका. कारण ज्या पद्धतीची व्यवस्था तिथं ठेवायला पाहिजे, ज्या पद्धतीचं जे एक हॉटेल मॅनेजमेंट आणि जी एक व्यवस्था बघतो, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट आपण ज्याला संबोधितो, ती त्यांच्याकडनं शक्य होणार नाही. हे कटू अनुभवावरून त्यांनी सांगितलेलं होतं. मात्र त्याला विरोध करत मुख्यमंत्री कार्यालयानं हा निर्णय पुढे सुरू ठेवला आणि पर्यायानं बिपिन मलिक यांना तिथं ठेवलं गेलं. IRCTCला टेंडर दिलं गेलं. तिथून या वादाला सुरुवात खऱ्या अर्थानं झाली. आणि जे म्हणणं होतं त्यांचं की एक IAS अधिकारी हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट आणि तत्सम ज्या गोष्टी आहेत त्या मेंटेन करू शकणार नाही, इथून खऱ्या अर्थानं वादाला सुरुवात झाली. जर या घटना टाळल्या असता, प्रक्रिया जर सुटसुटीत केली असती, एखाद्या पंचतारांकित असं म्हणायचं आहे का? नाही. हा बोला राजूजी, बोला. हा, मला एकच प्रश्न विचारायचा आहे की आपण ज्यावेळी असं हे म्हणतायत की हॉस्पिटॅलिटीची जी प्रक्रिया आहे ते एखादा IAS ऑफिसर करू शकतो का? आपण पूर्ण देश आणि राज्य सगळे हे विभाग आहेत हे IAS अधिकारी चालवतात. त्याच्यामुळे हे म्हणणं चुकीचं आहे की एखादा IAS अधिकारी हे करू शकतो की नाही. आपण हे म्हणू शकतो की त्याच्यामध्ये त्रुटी असतील, त्या रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये कॅटरस व्यवस्थेमध्ये त्रुटी असतील हे मान्य करू शकतो. पण त्याच्यामुळे एक IAS अधिकारी हे चालवू शकतो की नाही हे म्हणणं चुकीचं आहे. आणि बरोबर आहे. पण डॉक्टर राजू वाघमारे, रूम्सची जी व्यवस्था आहे ती एका प्रकारचे रूम्स नाही आहेत. नाही, नक्की नाही. तुम्हाला मुद्दा तोच म्हणायचा आहे की जो मुद्दा जो खासदारांना सुविधा किंवा रूम देण्यावरून जो वाद झाला, तो त्या वादामध्ये सत्यपाल सिंग यांचं नाव त्यावेळेला सुरुवातीला होतं. त्यालाही जवळजवळ 1 महिना 1.5 महिना होऊन गेला असेल हा वाद समोर चव्हाट्यावरती आला. दुसऱ्या खासदाराला, दुसऱ्या राज्याच्या खासदाराला एक चांगली वागणूक मिळते आणि इतर खासदारांना, जवळजवळ 18 खासदारांना ज्यावेळेला पक्षपाती वागणूक मिळते त्यावेळेला त्या खासदारांची ही प्रतिक्रिया आलेली आहे. अशी जी त्यांचं म्हणणं आहे. बाबूराव माने, तुम्हाला नेमकं या सगळ्या बाबतीमध्ये आणखीन एक प्रश्न त्याच्यामधनं विचारायचा आहे की शिवसेना खासदारांना किमान तुम्ही एवढी मोठी संख्या आहे खासदारांची, तुम्ही हा प्रश्न कुठल्याही वेगळ्या पद्धतीनं मांडू शकला असतात. तिथे एवढ्या अशा पद्धतीनं जाऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या तिथे चर्चा होणार अशा पद्धतीनं वागण्याचं कारण काय होतं? एक लक्षात घ्या, आपण या ठिकाणी ज्या वेळेला खासदारांनी अशा तऱ्हेचा थोडासा वेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला, त्याच्या अगोदर 1 महिन्यापासून खासदार मलिक साहेबांना तक्रार पत्र देत आहेत. या गैरसोयी आहेत, त्या गैरसोयी आहेत, इथं राहिल्यानंतर आम्हाला नीट स्वास्थ्य मिळत नाही, अशा तऱ्हेच्या महिन्याभरापासून त्या तक्रारी करतायत. परंतु त्या सदनाचं व्यवस्थापन पाहणारे मलिक साहेब पूर्णपणे दुर्लक्ष करत होते. शिवसेनेची काम करण्याची एक पद्धत आहे, ती चुकली की बरोबर ती चौकशीमध्ये स्पष्ट होईल. अन्याय दिसला, कुठे काही कमी दिसलं की शिवसैनिक भेटतात.
आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी थोडंसं नाही, पण एका सामान्य मुलाला तिथे काम करणाऱ्या मुलाला तुम्ही अशा प्रकारे भिडणं, खासदार आहात हो तुम्ही, खासदार आहात. ऐका जरा ऐका हा. वाघमारे, तुम्हाला या संदर्भात काहीच माहिती नाही, तुम्ही तयारी करून कधी चर्चेला येत नाही. मुद्दा माझा एवढाच आहे की या ठिकाणी आता महिना दीड महिन्यापासून सगळ्या तक्रारी होत आहेत, महिना दीड महिन्यापासून वारंवार सांगितलं जात आहे, आणि खासदारांच्या तक्रारीकडे जर या अधिकारी दुर्लक्ष करत असतील तर मग खासदारांनी काय करायचं? आता पाया पडायचं का संबंधित अधिकाऱ्यांच्या? नाही, आणि नाही, मुद्दा हे बाबूराव माने, महाराष्ट्र बाबूराव सदन माने, आहे, ऐका, हे महाराष्ट्र सदन, हे आपण म्हणालात मगाशी मंदारजी की उद्घाटन झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले अशातला भाग नाही. ज्या दिवशी या सदनाचा पायाभरणी समारंभ झाला तेव्हापासूनच प्रचंड भ्रष्टाचार, प्रचंड अनागोंदी कारभार, प्रचंड अव्यवस्था, हे पहिल्यापासूनच या महाराष्ट्र सदनाच्या संदर्भातली ही अवस्था झालेली आहे. आणि यावर आता कोणाचाही कंट्रोल राहिलेला नाही. महाराष्ट्र शासनाचा जसा राज्यामध्ये कारभार चाललेला आहे तसाच कारभार बेदरकारपणे दिल्लीकडे सुद्धा हा कारभार गेलेला आहे. दिल्लीमध्ये सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या बेकायदेशीर आणि बेदरकार कारभाराचं प्रतीक त्या ठिकाणी घडलेलं आहे. आणि म्हणून आमदारांची पद्धत चुकली की बरोबर याच्या संदर्भात महाराष्ट्र शासन चौकशी करणार आहेत. आणि जे घडलं त्याच्या संदर्भामध्ये सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. ठीक आहे बाबूराव माने, आणि बाबूराव माने, एक सन्माननीय मिनिट खासदार, बाबूराव ऐका माने, जरा, एक मिनिट ऐका जरा हो, तुम्ही नाही, हो सन्माननीय बाबूराव माने, खासदार मंदार फणसे यांनी बोलतोय मी. सुद्धा बाबूराव माने, मी तुम्हाला थांबवतो अशासाठी की मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही ठीक आहे, तुम्ही तुमचे मुद्दे मांडलेले आहेत. मूळ मुद्दा असा होता की अशा प्रकारच्या तिथल्या वागणुकीचं आपण कुठल्याही स्तरावरती समर्थन करू शकत नाही. खासदारांसारखे अतिशय वरिष्ठ पातळीवरची जर का माणसं तिथल्या साध्या कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या मुलांना जर का अशा प्रकारे मारहाण करत असतील तर ते निश्चित निषेधार्ह आहे, याच्यामध्येही काही शंका नाही आहे. पण अर्थात या महाराष्ट्र सदनामध्ये आणखीन का अनेक प्रश्न निर्माण झाले, कशामुळे हे प्रश्न निर्माण झाले, कोणी हे प्रश्न निर्माण केले, याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. विद्या चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत, त्यांनाही एका ब्रेकनंतर आपण काही प्रश्न विचारणार आहोत.